तसेच चैतन्य फायटर्स आणि अंशिका 11 दोन्ही संघाचे अतिरिक्त 12 खेळाडू आमच्या समालोचन कक्षात पाठवायचे आहेत, नाही तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. चैतन्य फायटर संघाचा 12वा खेळाडू आहे, तर अंशिका 11 आपला 12वा खेळाडू पाठवा. हॅलो 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 नमस्कार. तर विनंती असेल, दोन्ही संघाचे 12वे खेळाडू जर व्यासपीठावरती नसतील समालोचन कक्षात, तर मात्र पॅनलाइज केलं जाईल त्या संघाला. लक्षात ठेवा, ज्या संघाचा अतिरिक्त खेळाडू 12वा खेळाडू उपस्थित नसेल समालोचन कक्षात, त्याला पॅनलाइज केलं जाईल त्या संघाला. आपण पाहतोय उद्धवने प्रीमियर लीग 2025चा हा थरार. त्याच्यामध्ये प्रथम पारितोषिक आपण पाहतोय 55,555 रुपये मान्य श्री निळकंठ दादू साळुंके साहेब जितू दादा यांच्या माध्यमातून दिलं गेलंय. तर द्वितीय पारितोषिक आपण पाहतोय 44,444 रुपये मान्य श्री जयवंत विठ्ठल साळुंके साहेब दादा यांच्या माध्यमातून दिलं गेलंय. एक श्रीमंत आणि चांगली स्पर्धा आपल्या समोर आलेली आपल्याला पाहायला मिळतं. विद्यमान चालू असलेला सामना आपण पाहतोय. चैतन्य फायटर्स आणि अंशिका 11 या सामन्याचा विद्यमान सामना. अंशिका 11चा अतिरिक्त खेळाडू, चैतन्य फायटर्सचा अतिरिक्त खेळाडू. पहिला चेंडू हाताला जातोय. लोअर फुल टॉस चेंडू सरळ विसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रणजित, तर स्ट्राईक एंडला संकेत, नॉन स्ट्राईक एंडला किशोर. संकेत आणि किशोरची ओपनिंग फलंदाजीची जोडी आपल्याला पाहायला मिळते चैतन्य फायटर्स या संघाकडून. तर गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळालाय गोलंदाज रणजित. यावेळी स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, सरळ बॅटिंग धावा येत नाहीत त्यावेळेला मात्र काहीस वाकड करण्याचा प्रयत्न, परंतु तोही अयशस्वी. दुसराही निर्धाव चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदीच पहिलं पॉवर प्लेचं षटक आणि त्याच्यामध्ये धावा महत्त्वाच्या आहेत. त्यावेळेस मात्र 2 निर्धाव चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी रणजितच्या माध्यमातून आखताना आपण पाहतोय. संकेत मात्र 2 चेंडू. यावेळेस देखील पंचांकडे दाद मागितली जाते, परंतु पंचांकडून नकार दिला जातोय. 3 निर्धाव चेंडू पहिल्या षटकामध्ये आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत. दबाव असेल संकेतवरती, गोलंदाजाचं करावं लागेल कौतुक. ज्या पद्धतीने गोलंदाजी आखली गेली रणजित कडून, नावाप्रमाणे मात्र रन जिंकण्यामध्ये हा खेळाडू मात्र आपल्याला हुशार असल्याचं पाहायला मिळतंय. अगदी पाहायला गेलं तर वैविध्यता टप्प्यातली अगदी लेंथला आखूड लेंथ. यावेळेला देखील आपण आखूड लेंथचा हा चेंडू उडवला गेलाय. चुकीचा शॉट खेळण्यासाठी मार्गस्थ केलं गेलं, परंतु क्षेत्ररक्षकाकडून चूक. ही चूक किती महागात पडेल येणाऱ्या काळात हे पाहणं असेल महत्वाचं. धाव एकच घेताना आपल्याला पाहायला मिळाला. अगदी 4था चेंडू खेळावा लागला पहिली धाव अंकित करण्यासाठी. स्कोअरबोर्डचा श्रीगणेशा करण्यासाठी तब्बल 4था चेंडू खेळावा लागलाय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी आखावी याचा चांगला सुंदर नमुना दाखवला जातोय गोलंदाज रणजितच्या माध्यमातून. पुन्हा एकदा रणजित होतोय तयार 5वा चेंडू घेऊन या षटकातला. यावेळेस लेंथ पुढे बॅटची ठीक आहे, ज्या आवाज इथपर्यंत पंचांचं बोट होईल वरती. परतावं लागेल फलंदाज किशोरला. अगदी पाहिलं गेलं तर डक वरती आउट व्हावं लागेल. गोल्डन डकचा शिकार होताना आपल्याला पाहायला मिळतोय किशोर. काय गोलंदाजी आखली गेली रणजितची. इथं वाहवा करणं गरजेचं असेल या गोलंदाजांना. अगदी पाहिलं गेलं तर लेंथ मात्र सोडली नाहीये. अगदी टप्पा पाठीपुढे करत मात्र आउट केलं गेलं. पहिली विकेट त्यांनी आपल्या इन पॉकेट केली गेली. पहिले 3 निर्धाव चेंडू आखले गेले. 4थ्या चेंडूवरती 1 धाव संकेतने अंकित केली आणि 5व्या चेंडूवरती मात्र
शून्यावरती बदक बनून परतीला पाठवलं गेले. किशोरला ओपनिंग फलंदाजामध्ये गळती येताना पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय, नाव आहे रोहित. तर या अगोदरचा सामनावीर दिला जातोय ज्यांनी चांगली कामगिरी केली. विनोद साळुंके या आपणास हा सामनावीर दिला जाईल. मी विनंती करेल तानाजी साळुंके दादा आपल्या तानाजी शेलार दादा आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. ब्रँडेड टी शर्ट दिलं जातं. आपण पाहतोय उदवणे प्रीमियर लीग 2025च्या मॅचमध्ये, तिसऱ्या मॅचमध्ये. चला स्पीडअप ठेवा सामना, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल हे लक्षात ठेवा. 5 मिनिटाचा फक्त अवधी आहे एका ओव्हरसाठी. या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन रणजित निघतोय. नवीन फलंदाज डावखुरा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस नोचा इशारा होते पंचांकडून. नो फ्री हिट आहे. पंच नो +1 आहे काही नाहीये, जस्ट नो, फक्त एक नो आहे. धन्यवाद पंच. यावेळेस फ्री हिटची संधी आहे, हात खुले करण्याची संधी आहे नवख्या फलंदाजासाठी रोहितसाठी. परंतु याचा देखील फायदा यावेळेस वाईडचा इशारा येतोय पंचांकडून. चेंडू चांगला होता परंतु दिशा थोडीशी भरकटलेली आपल्याला पाहायला मिळते. अगदी पाहिलं गेलं तर ओम साई लाईव्ह या चॅनलवरती ही मॅच दाखवली जाते. अगदी पाहिलं गेलं तर अचूक प्रेक्षेपण तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. यावेळेस देखील वाईट पुन्हा एकदा हा चेंडू मात्र आखावा लागेल. इनव्हॅलिड डिलिव्हरी वाईटचा येतोय इशारा. अगदी लेग स्टिकच्या खूपच दूर असलेला हा चेंडू पाहायला मिळतोय. आतापर्यंत चांगली षटक हाताळलं गेले रणजितच्या माध्यमातून. अगदी पाहिलं गेलं तर 4 धावा दिले, त्यामध्ये 2 अतिरिक्त वाईडच्या धावा आहेत. अगदी शेवटचा चेंडू त्यावेळी मात्र 2 वाईड. यावेळेस प्रॉपर लेंथवरती हा चेंडू आपण मारलेला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे तिथं, येईल गॅदर करेल, फेकी करेल, तोपर्यंत धावा केल्या जातील कंप्लीट, त्या म्हणजे 2. याच सोबत धावफलक पोहोचेल 6 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक आपल्याला 6 या आकड्यावरती. बरोबर 5 मिनिटांमध्ये हे षटक संपलंय. 12 वाजून 21 मिनिटं झालेत. पुढचं षटक संपण्यासाठी 12 वाजून 26 मिनिटावरती संपावं लागेल. 27वा मिनिट झाला तर मात्र पॅनलाइज केलं जाईल. हे लक्षात ठेवून मात्र टीम मीटिंग्स करा. तसेच जगन्नाथ कांबळे साहेब यांचं शुभ आगमन झालं या स्पर्धेमध्ये. त्यांचंही शुभ आगमन. आणि आपण पाहतोय व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतं ज्यांच्या माध्यमातून पहिलं पारितोषिक मिळालंय. मान्य श्री निळकंठ दादू साळुंके, जितू दादा यांचं देखील आपल्याला शुभ आगमन पाहायला मिळतं. या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. चला दुसरं षटक संपवण्यासाठी देखील फक्त 5 मिनिटाचा अवधी असेल. 1 मिनिट खर्च केला आपण, 4 मिनिटं राहिलेत हे लक्षात ठेवून गोलंदाजांनी गोलंदाजी करायची. यावेळेस मात्र वाईट चेंडू आखला गेलाय. अतिरिक्त धाव रणजितने चांगलं पॉवर प्लेचं षटक आखलं गेलंय. फक्त धावा दिल्या गेल्या होत्या 6. या अगोदरच्या मॅचमध्ये पाहिलं गेलं दुसरं षटक हाताळायला दिलं होतं रणजितला. पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धावा आल्या होत्या आणि तो मॅच मात्र हारावी लागली होती. यावेळेस रणजितला प्रमोशन दिलं. पॉवर प्लेचं षटक चांगला हाताळलं गेलं. यावेळेस फटका सजवला. फटका आहे चांगला, जाईन 1 बाउंस, सीमा पार, चेंडू होईल फरार, देऊन जाईन फलंदाजाला चौकार. या इनिंग मधला पहिला चौकार येतोय फलंदाज संकेतच्या बॅटमधून. ज्या संकेतने पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 3 निर्धाव चेंडू खेळले, तो मात्र आता कुठेतरी लय अवस्थान आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या बॅटीला चेंडूचा अगदी पाहिलं गेलं तर योग्य असा संपर्क आणि या 4 धावा लेग साईडच्या दिशेने येताना पाहायला मिळाल्या. धावफलक पोहोचतंय 11 या आकड्यावरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुढचा चेंडू घेऊन तयार होईल गोलंदाज निलेश. यावेळेस पुन्हा एकदा वाईडचा येतो इशारा, मोठा फटका. त्यानंतर मात्र दबावामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय निलेश. रणजितनी जी गोलंदाजी आखली गेली त्या पद्धतीची गोलंदाजी येणं महत्त्वाचं असेल. पहिला सामना पराभूत झालोय, आता विजय गरजेचा असेल या स्पर्धेदरम्यान. यावेळेस स्टेप आउट होऊन फटका खेळला गेलाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तैनात, चांगलं गॅदरिंग, फेकी, धाव फक्त 1. चांगलं क्षेत्ररक्षण या चेंडूवरती आपल्याला येताना पाहायला मिळते. 1 धाव. सर्व उपस्थित मान्यवरांचं व्यासपीठावरती विराजमान झालेल्या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेदरम्यान सहर्ष स्वागत. उदवणे प्रीमियर लीग 2025 ची ही स्पर्धा. चला स्पीडअप ठेवा, वेळ घेऊ नका. 2 मिनिटाचा अवधी राहिलाय उर्वरित चेंडू आखायला, हे लक्षात ठेवा. यावेळेस देखील वाईडचा इशारा येतोय पंचांकडून.
या अतिरिक्त जाणाऱ्या धावा याच्यावरती कंट्रोल असणं महत्त्वाचं आहे. ब्रेक लावावा लागेल गोलंदाजाला. अगदी पाहिलं गेलं तर या षटकामध्ये तब्बल आतापर्यंत 3 वाईड आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस फटका सजवलाय, फटका आहे चांगला. पंचांचा वेट करावा लागेल. घोषांकित रिजन मध्ये ट्रॅव्हल होईल चेंडू. धन्यवाद पंच एका धावेसाठी. अगदी पाहिलं गेलं एखादं दुसरं मैदान असतं तर चौकार नाही तर षटकार या चेंडूवरती नक्की आला असता, परंतु भौगोलिक परिस्थिती पाहता या ग्राउंडला अगदी पाहिलं गेलं नैसर्गिक बांधिलकी आहे. 180चं हे ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतं. जर धावा हव्या असतील तर मात्र समोरच्या दिशेने फटकेबाजी करावी लागेल. तसंच आपण पाहतोय या स्पर्धेदरम्यान समालोचक सौजन्य मिळाले आपल्याला. ते सन्मान्य श्री रामचंद्र गोडांबे साहेब, तसेच मैदान सौजन्य SK सोनार साहेब, DJ सौजन्य श्री दीपक साळुंके साहेब, यूट्यूब सौजन्य. यावेळेस मॅचमध्ये काय घडतंय, चेंडूवरती क्षेत्ररक्षक आला, थोडंसं फंबलिंग, 1 बाउन्स सीमा पार येतोय, चौकार, चेंडू देऊन जाईन 4 धावा. यावेळेस मात्र फलंदाजांना आता सुर्ग वसलेला आपल्याला पाहायला मिळतोय. या 4 धावेने धावफलक 19 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस पुन्हा एकदा फटका फसला जाईल घोषांकित रिजन मध्ये एका धावेसाठी. या एका धावेने धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय 20 या आकड्यावरती. यावेळेस आहे फटका चांगला, परंतु पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळेल घोषांकित रिजन मध्ये एका धावेसाठी. बरोबर अगदी पाहिलं गेलं तर 5 मिनिटांमध्ये ही दुसरं षटक संपलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. 10 मिनिटाचा अवधी राहिलाय उर्वरित 2 षटकांसाठी, हे लक्षात ठेवा. 2 षटकांच्या अखेरीस आपल्याला धावफलक 21-21 दोनावरती 1 या आकड्यावरती पाहायला मिळतोय एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चला स्पीडअप ठेवा, जास्त वेळ घेऊ नका. 10 मिनिटांमध्ये 2 षटकं संपवायचे हे लक्षात ठेवा. अंशिका 11 संघ, जर का जास्त वेळ गेला तर मात्र 2 धावांची पेनल्टी असेल हे लक्षात ठेवा. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतोय अमोल लिमकर हा तिसरा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरं षटक घेऊन येईल. स्ट्राईक एंडवरती आपल्याला फलंदाज आता पाहायला मिळेल संकेत. ओपनिंग फलंदाज म्हणून आला होता, आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 6 धावा आलेल्या आपल्याला पाहायला मिळाले. एक चौकार देखील आहे त्यामध्ये. स्टेप आउट होऊन फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक जातोय चेंडूवरती, चांगलं तिथं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. पंच निर्णय कळवायचा आहे या चेंडूवरती. या 4 धावा असतील नक्कीच. सीमा रेषेलगत क्षेत्ररक्षण करत असताना अगदी पाहिलं गेलं तर लाईनवरती पाय आलेला पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकाचा, आणि धावा मात्र अंकित केल्या जातील त्या 4. चला वेळ घेऊ नका. चला स्पीडअप ठेवा. आणि अगदी पाहिलं गेलं तर पुढचा चेंडू घेऊन निघेल गोलंदाज. यावेळेस देखील स्टेप आउट झालाय, लेग साईडच्या दिशेने खेळून काढला क्षेत्ररक्षक तिथं तैनात, आणि अगदी हातातून मासा निसटावा तसा मात्र चेंडू निसटलेला पाहायला मिळाला. हाताला चेंडू चाटून जातोय सीमा पार. 4 धावा. अगदी या होणाऱ्या चुका क्षेत्ररक्षणामध्ये शेवटच्या क्षणी तुम्हाला पराभवासाठी अगदी पाहिलं गेलं तर कारणीभूत ठरताना पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षक अगदी पाहिलं गेलं उभा होता स्क्वेअर लेगला, परंतु चेंडू अडवण्यामध्ये पूर्णपणे असफल झालेला पाहायला मिळतोय. गोलंदाज नक्कीच निराश असेल. गोलंदाजी आतापर्यंत चांगली राहिली, परंतु ह्या क्षेत्ररक्षणातला चुका तुम्हाला खूप महागड्या ठरताना पाहायला मिळतील. लगातार 2 चेंडूवरती अगदी पाहिलं गेलं 2 चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षकांची तिथं चूक होती. यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. इथं देखील चूक झाली असती तर हा देखील तिसरा चौकार येताना पाहायला मिळाला असता. इथं बॅकअप आहे.
चला तसंच आपण पाहतोय सन्मान्य ते विनीत आणि त्यांच्या जोडीला शंकर देखील उपस्थित आहेत. त्यांचाही शुभ सन्मान यावेळी ओव्हर चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक यष्टी रक्षक येईल. चेंडू खाली कॉल दिला गेला नाही. गोलंदाज देखील धावत आला होता. दोघांच्या मध्ये झेल मात्र जमिनीला दान होताना एक धाव अंकित होते. एका धावेने धावफलक 31 या आकड्यावरती. हे तिसरं षटक थोडंसं महागडं ठरताना आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार आले. तिथं मात्र गोलंदाजी चांगली होती परंतु क्षेत्ररक्षकांकडून थोडीशी फसगत. आतापर्यंत 4 चेंडू हाताळले तर 2 चेंडूचा खेळ बाकी असेल या षटकातला. यावेळेस देखील मिस टायमिंग स्ट्रोक आहे. एका धावेसाठी कॉल दिला गेला. एक धाव अगदी आरामात केली जाईल कंप्लीट. या एका धावेने धावफलक हलतं ठेवलं जात आहे 32 या धावसंख्येवरती. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज अमोल होईल तयार. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 11 धावा अगदी पाहिलं गेलं तर खर्चिक ठरलाय. या शेवटच्या चेंडूवरती किती धावा येत आहेत की एखादी विकेट घेण्यामध्ये यशस्वी ठरेल. यावेळी स्लोवर चेंडू आखण्याचा प्रयत्न होता. चेंडू ओळखला फलंदाज आणि फटका चांगला खेळला गेलाय. डावखुरा फलंदाजाकडून हा चौकार येताना आपल्याला पाहायला मिळालं. या 4 धावांच्या मदतीने धावफलक उसळी घेतोय 36-36 या आकड्यावरती. तिसरं षटक घेऊन आलेला अमोल खूपच महागडा ठरताना आपल्याला पाहायला मिळाला. तब्बल या षटकामध्ये 15 धावा येताना आपल्याला पाहायला मिळाले. तर उपस्थित मान्यवरांचं मात्र सहर्ष स्वागत केलं. जर या मॅच नंतर अगदी पाहिलं गेलं तर नाणेफेक केली जाईल. ज्योतिर्लिंग नॉन स्ट्रायकर्स विरुद्ध सार्थक सौरांजल 11 या 2 संघांचा सामना असेल. तर दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे क्रॉस का बॉस या मंचावरती उपस्थित राहा. लगेचच नाणेफेक केली जाईल. तर उपस्थित चला स्पीडअप ठेवा, जास्त वेळ घेऊ नका. मी विनंती करेल आयोजकांना सन्मान्य अतिथी जगन्नाथ कांबळे साहेब उपस्थित, त्यांचा शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करतो जितू साळुंके साहेब आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. या जगन्नाथ कांबळे साहेब तुमचा शुभ सन्मान केला जातोय त्याचा स्वीकार करा. माहिती उपदार शाल तसेच पुष्पगुच्छ देऊन त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. या जितू दादा आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. तर त्याच्याच नंतर आपण लगेचच पाहिलं गेलं तर श्याम कांबळे साहेब यांचा देखील शुभ सन्मान केला जाणार आहे. चला सामना स्पीडअप ठेवा, वेळ घेऊ नका. सामना खेळताना पंच विनंती आहे जास्त वेळ देऊ नका. यावेळेस मॅच मध्ये फटका चांगला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक येतोय, झेल मात्र सोडला जातोय. आपण पाहतोय सन्मान्य ते जगन्नाथ कांबळे साहेब यांचा शुभ सन्मान केला जातोय जितू दादा यांच्या माध्यमातून. त्यानंतर मी विनंती करेल श्याम कांबळे साहेब या आपलाही शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करेल लव साळुंके आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल. या लगेच जास्त वेळ घेऊ नका. माहिती उपदार शाल तसेच पुष्पगुच्छ देऊन हा देखील सन्मान केला जाईल. यावेळेस गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं दिशा भरकटलेली वाईट +1 अशा 2 धावा अंकित केल्या जात आहेत. पंचांच्या माध्यमातून दिला जातोय आवाज. धन्यवाद पंच. यानंतर मी विनंती करेल संजय साळुंके साहेब या आपला देखील शुभ सन्मान केला जातोय. निलेश साळुंके यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. या लगेचच वेळ घेऊ नका. यावेळेस बॅटची ती केज यष्टीरक्षक येईल त्याच्या खाली झेल केला जाईल कंप्लीट. कोणतीही होणार नाहीये चूक. संजय साळुंके साहेब यांचा शुभ सन्मान केला जातोय आपण पाहतोय निलेश यांच्या माध्यमातून. तर यानंतर सचिन साळुंके साहेब दादा या आपलाही शुभ सन्मान केला जातोय. मी विनंती करेल सुनील साळुंके आपण हा शुभ सन्मान करायचा आहे. या सुनील साळुंके आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातोय. सचिन साळुंके साहेब आपला शुभ सन्मान केला जातोय त्याचा स्वीकार करा. या चेंडूवरती आपल्याला 1 धाव येताना पाहायला मिळते. यावेळेस स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न, बॅट स्वेर फिरवली, चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळतोय. हे डॉट चेंडू बिंदी चेंडू खूप महत्त्वाचे ठरतील मॅचमध्ये, टर्निंग पॉईंट ठरतील. स्कोर कार्ड आतापर्यंत पाहिलं गेलं तर 40 या धावसंख्येवरती पोहोचलाय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चौथं
षटक प्रगतीपथावरती आहे. स्टेप आउट होऊन ऑफ साईड रिजन मध्ये फटका खेळला. इनसाइड आउट पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येतोय, त्याच्याकडून देखील झेल सुटला जातोय. कॅप अगदी मैदानावरती आदळून चेंडूवरती आला होता. धावा केल्या गेलेत कंप्लीट 2. यावेळेस देखील लेग साईडच्या दिशेने चेंडू. यावेळेला क्षेत्ररक्षण चांगलं झालेलं पाहायला मिळतं. या चेंडूवरती गडी होईल बाद, परतावं लागेल माघारी. तर इनिंगच्या अखेरीस धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. 42-42 या आकड्यावर 43चं टार्गेट असेल. 24 चेंडू 43 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. लगेचच लाईनअप करा आणि मैदानामध्ये दाखल व्हा. 1 मिनिटाचा फक्त अवधी आहे क्षेत्ररक्षणासाठी, हे लक्षात ठेवा. तर टॉससाठी आपण पाहतो यानंतरचा मॅच ज्योतिर्लिंग नॉन स्ट्रायकर्स विरुद्ध सार्थक सौरंजल दोन्ही कर्णधार यांचा इथं आपण पाहतोय. नाणेफेक केली जाईल. मी विनंती करेल कॅमेरामॅन टॉस का बॉस हे मंच मंत्र आपण कव्हर करायचं आहे. या जयवंत दादा आपला शुभ सन्मान केला जातोय, त्याचा स्वीकार करा. मायेची उपदार शाल पुष्पगुच्छ देऊन आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करेल लव साळुंके आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातोय. सन्मान्य अतिथी जगन्नाथ कांबळे साहेब यांच्या हस्ते शुभ सन्मान केला जातोय. हा जयवंत कांबळे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं गेलं नाणेफेक होते यानंतरच्या मॅचची. यानंतरच्या होणार सामना आपण पाहिलं गेलं ज्योतिर्लिंग नॉन स्ट्रायकर विरुद्ध सार्थक सौरंजल आणि यांचा मात्र इथं नाणेफेक केली जाते. तर याच दरम्यान आपण पाहतोय रमेश लिमकर साहेब यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. या साहेब आपला शुभ सन्मान केला जातोय, त्याचा स्वीकार करायचा आहे. मी विनंती करेल वैभव दादा साळुंके आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करून घ्यायचा आहे. या लगेच रमेश लिमकर साहेब आपला देखील शुभ सन्मान केला जातोय. मायेची उपदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन हा देखील सन्मान केला जाईल. यानंतर SK सोनार साहेब आपला देखील शुभ सन्मान केला जातो. या आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आपण पाहतोय उदवणे प्रीमियर लीग 2025 दरम्यान उपस्थित सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि त्यांचा शुभ सन्मान केला जात आहे. SK सोनार साहेब मी विनंती करेल सुनील साळुंके आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करून घ्या. तदनंतर मी विनंती करेल तानाजी शेलार साहेब या आपलाही शुभ सन्मान केला जातोय. या तानाजी शेलार साहेब आपला देखील शुभ सन्मान केला जातो, त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. यानंतर विनंती करेल शंकर मोहिते साहेब या आपला देखील शुभ सन्मान केला जातोय, त्याचा देखील आपण स्वीकार करा. शंकर मोहिते साहेब उदवणे प्रीमियर लीग 2025च्या दरम्यान आपण उपस्थित आहात, आपला देखील शुभ सन्मान केला जातोय. यानंतर विनायक शिर्के साहेब आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. या साहेब त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. आपण पाहिलं गेलं 12 चेंडूमध्ये 43 धावांचं आपण पाहिलं गेलं तर
विनायक शिर्के साहेब यांचा शुभ सन्मान होतोय. त्यानंतर मी विनंती करतो बजरंग साळुंके साहेब या आपला देखील शुभ सन्मान केला जातोय, त्याचा स्वीकार करा. निर्धाव चेंडू आखताना आपण पाहिलं गेलं तर हा गोलंदाज अगदी कमी वयाचा आहे, उंची कमी, पण कीर्ती खूप जास्त. अगदी पहिला अटेम्प्ट, दुसरा अटेम्प्ट, थर्ड अटेम्प्ट मध्ये मात्र ही कॅच केली जाते क्लिअर. अगदी पाहिलं गेलं रिप्ले मध्ये जरी आपण पाहिलं तर फंबलिंग होताना आपल्याला पाहायला मिळेल हा क्षेत्ररक्षक, परंतु कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. खूप कमी वयामध्ये अगदी पाहिलं गेलं तर या प्रीमियर लीग मध्ये त्याला संधी दिली गेली, त्या संधीचं सोनं करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू निर्धाव हाताला आणि दुसऱ्या चेंडूवरती मात्र विकेटचं पतन केलं गेलं. विकेट आपल्या नावावरती करताना पाहायला मिळाला गोलंदाज शुभम. अगदी नावाप्रमाणे शुभ ठरतोय आपल्या संघासाठी. तसेच सन्मान्य अतिथी महेश कदम साहेब यांचं देखील शुभागमन झालं, आपला शुभ सन्मान केला जातो. या साहेब आपण आपला हा सन्मान स्वीकारायचा आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये डावखुरा निलेश येताना पाहायला मिळतोय. राईट आर्म ओपनिंग फलंदाजाला माघारी धाडला. आता लेफ्ट आर्म फलंदाजासाठी काय रणनीती असेल शुभमची पाहणं महत्वाचं. उंची कमी परंतु कीर्ती खूप मोठी आहे या गोलंदाजाची. शुभम शुभ ठरतोय आतापर्यंत तरी आपल्या संघासाठी. 43 धावांचं आव्हान डिफेंड करत असताना चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळली आहे. यावेळेस देखील अगदी पाहिलं गेलं तर ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू, अगदी त्याला पाहिलं गेलं तर हवा दिली गेली होती आणि त्याच्यामध्ये मात्र फलंदाजाला काहीच चेंडू समजलेला आपल्याला पाहायला मिळाला नाही. निर्धाव चेंडू आखला गेलाय. यावेळेस गती वाढवली, लेन थोडी पुढे ठेवली गेली, हलक्या हाताने टोललाय. हो ना याच्यामध्ये थोडीशी फसगत आणि निर्धाव चेंडूची इथं सांगता होताना पाहायला मिळेल. तर सन्मान्य अतिथी प्रवीण डोंगळे साहेब यांचा देखील इथं स्वागत केलं जातं. या दादा आपला देखील शुभ सन्मान केला जाईल, त्याचा स्वीकार करा. प्रवीण डोंगळे साहेब मायेची उबदार शाल तसेच पुष्पगुच्छ देऊन आपला शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करेल लव या आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान ओळखून घ्या. यावेळेस देखील काय झेल पकडला जातोय, अगदी आजच्या दिवसातला नेत्रदीपक झेल कंप्लीट केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे किशोर, याच्या माध्यमातून मात्र हा झेल कंप्लीट केला गेलाय आणि या षटकातली दुसरी विकेट. अगदी पाहिलं गेलं कमी वयाचा हा गोलंदाज, अनुभव कमी परंतु सर्वस्व पणाला लावलं जातंय. जे धडे गिरवले शिकले ते मात्र इथं मैदानावरती गिरवताना आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. तदनंतर सन्मान्य अतिथी सुरेश साळुंके साहेब यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. या आपला देखील शुभ सन्मान केला जातोय. मायेची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. साहेब त्याचा स्वीकार करा. तर नवीन फलंदाज उतरताना मैदानात आपल्याला पाहायला मिळेल रणजित. पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळलं होतं गोलंदाजी करत असताना. फक्त धावा दिल्या गेल्या होत्या 4 आणि त्याच्यामध्ये 1 विकेट देखील घेतली गेली होती. यावेळेस मात्र फलंदाजाची भूमिका आहे. यावेळेला पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाज शुभम काय गोलंदाजी आखली आतापर्यंत. हा शेवटचा चेंडू आखताना आपण पाहिलं लेग साईडच्या दिशेने मिस टायमिंग स्ट्रोक येतोय, त्याच्यावरती 1 धाव केली जाईल अंकित. याच सोबत पहिल्या ओव्हरचं होईल समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय 1 या आकड्यावरती. 2 गडी बाद 1 आकडा. अगदी पाहिलं गेलं तर धावसंख्या पहिल्या मॅच मध्ये देखील फक्त धावा दिल्या गेल्या होत्या 6 या गोलंदाजाकडून शुभम कडून. आतापर्यंत पाहिलं गेलं तर बेस्ट बॉलरच्या शर्यतीमध्ये उच्चांक स्थानी आपल्याला पाहायला मिळतोय हा गोलंदाज. गोलंदाजी चांगली राहिले आतापर्यंत तरी. पहिलं पॉवर प्लेचं षटक जिथं धावा अगदी पाहिलं गेलं तर खोऱ्याने ओढल्या जातात, त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी दोन्ही फलंदाजांना बांधून ठेवलं गेलं. 2 गड्यांना तर बेड्या ठोकल्या गेल्या, परतीचा प्रवास करायला लावला, मार्गस्थ केलं गेलं पवेलियनच्या दिशेने. अगदी आराम करण्यासाठी त्याला पाठवलं गेलंय. तर सन्मान्य अतिथी देवांश साळुंके यांचा देखील शुभ सन्मान केला जातोय. या साहेब आपला शुभ सन्मान केला जातोय, त्याचा स्वीकार करा. अगदी स्वराज्याचं प्रतीक असलेली भगवी शाल तसेच पुष्पगुच्छ देऊन आपला शुभ सन्मान केला जातोय. देवांश साळुंके साहेब या आपला शुभ सन्मान स्वीकारायचा आहे.
तर दुसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाज आहे साहिल. यावेळेस लेग साईडच्या दिशेने टोलला चेंडू, दोन दोन क्षेत्ररक्षक येत आहेत. एकाकडून चूक. बॅकअप मात्र चांगला. आयुष्य असो, क्रिकेट असो, खेळ असो, काही असो, बॅकअप खूप महत्त्वाचा असतो. इथं बॅकअप होता आणि त्याच पर्यंत कंप्लीट केला गेलाय. तर धावा 2 याचसोबत धावफलक 3 या आकड्यावरती पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतंय. साहिल बॅटची ती के यष्टी रक्षक त्याच्या पाठी 1-3. दुसऱ्या अटम मध्ये मात्र झेल सुटलेला आपल्याला पाहायला मिळतोय. थोडासा नाराज आहे आणि नाराज होणं साहजिक आहे. ज्या ज्या वेळेस क्रिएट करतात चान्स गोलंदाज त्या वेळेस मात्र एक बाईच्या स्वरूपामध्ये धन्यवाद पंच घेतली जाते. सॉरी, बॅटनी येते ही एक धाव. घोषांकित रिजन मधली यष्टीरक्षकाकडून चूक झाली. गोलंदाज थोडासा नाराज. ह्या अपॉर्च्युनिटीज मात्र मिस केल्या नाही पाहिजेत. यावेळेस वाईटचा इशारा येतो पंचांकडून. दिशा थोडीशी भरकटलेली आपल्याला पाहायला मिळते. धावफलक 5 या आकड्यावरती पोहोचलेलं पाहायला मिळतंय या वाईटच्या सहाय्याने. यावेळेस फटका आहे चांगला आणि 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून मात्र अगदी पाहिलं गेलं तर चेंडू होईल सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. या चुका कुठेतरी आपल्याला शेवटच्या क्षणी पश्चाताप करायला भाग पाडतात. अगदी पाहिलं गेलं गोलंदाजी चांगली होते. साहिल आतापर्यंत अगदी चांगल्या अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करते, परंतु क्षेत्ररक्षकांकडून तशी साथ भेटत नाहीये. यावेळेस देखील हलक्या तंटोलला एक क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक पाठलाग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूचा एकच धाव त्याच्यावरती येईल. या एका धावाच्या सहाय्याने धावफलक दुहेरी घरामध्ये पोहोचलेलं पाहायला मिळेल 10 या आकड्यावरती. यावेळेस काय फटका सजवलाय. इनसाइड आउट काय असतं त्याचं मात्र इथं प्रात्यक्षिक दाखवलं जातंय. मैदानामध्ये धावा येत नव्हत्या. ज्यावेळेला फटक्यांची गरज आहे त्यावेळेला मात्र आता हा फटका आलाय. मॅच मध्ये आम्ही देखील मॅच सहजी सोडणार नाही हे सांगून जाणारा फटका. धाव संख्या 16 या आकड्यावरती पोहोचलेली पाहायला मिळते. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये धावफलक 16 या आकड्यावरती पोहोचलाय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. साहिलने आतापर्यंत गोलंदाजी चांगली आखली, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ हवी तशी लावली नाही. यष्टीरक्षकाकडून सुटलेला झेल आणि त्यानंतर मात्र आलेल्या बाउंड्रीज जखमेवरती मीठ चोळायचं काम. यावेळेस काय फटका आहे. फ्लिक केलाय. प्रॉपर रिस्टचा इस्तेमाल इथं आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी रिप्ले मध्ये तुम्ही पाहिलं गेलं तर काय फटका सजवलाय. सुंदर फटका. आजच्या दिवसभरामध्ये आतापर्यंत मॅच झाली त्याच्यामध्ये हा अगदी पाहिलं गेलं तर षटकार बघा. ऑफसाईडची स्टंप सोडून बाहेर आला. पायामध्ये चेंडू होता. बुंद्यामध्ये अगदी फ्लिक केला गेला. चेंडू सीमा रेषे पार. 6 धावांसाठी धावफलक पोहोचतंय 22 या आकड्यावरती 2 षटकांच्या अखेरीस. आता उर्वरित 12 चेंडूवरती धावसंख्येची गरज आहे 21. हॅलो 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 चेक. चला आता आपण पाहतोय 12 2 ओव्हरच्या अखेरीस धावफलक आपण पाहतोय 22 या आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर चेतनच्या या फलंदाजीवरती खुश होऊन अगदी पाहिलं गेलं पंचांनी बक्षीस दिले तिथं मैदानामध्ये. सॉरी माफ करा, प्रेक्षक वर्गातून अगदी पाहिलं गेलं तर बक्षिसाचा वर्षाव केला गेला. 2 फटके जे आले अगदी मॅच मध्ये टर्निंग पॉइंट ठरणार ते फटके ठरले. यावेळेस देखील फटका आहे चांगला. ऑफसाइड रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव केली जाते त्याच्यावरती कंप्लीट. आता मात्र पाहिलं गेलं तर मॅच मध्ये पुनरागमन केलं गेलंय. धावफलक 23 या आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय.
आता रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिला गेला तर 10.91 आपल्याला पाहायला मिळतोय. 11 चेंडू 20 धावांची गरज. यावेळेस देखील मोठा फटका घेण्याचा मानस इनफिल्ड तिथं चांगली झालेली पाहायला मिळते. 1 धाव अंकित केली जाईल. आता निर्धाव चेंडू येणं महत्वाचं असेल. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला जर विजयी व्हायचं असेल तर इथून पुढे मात्र गोलंदाजांना निर्धाव चेंडू हाताळावे लागतील. आणि अगदी पाहिलं गेलं तर फॉर्म मध्ये आलेला हा फलंदाज अगदी त्याला आउट करणं महत्वाचं असेल. तर चेतनच्या बॅटमधून अगदी पाहिलं गेलं आतापर्यंत 2 षटकार आले तर तो आता मात्र स्ट्राईक एंड वरती असेल. यावेळेस पंचांकडून वाईड अगदी त्याच्या 2 अगदी त्या फटक्यांसाठी आपण पाहिलं गेलं उपस्थित प्रेक्षक वर्गातून बक्षिसांचा वर्षाव देखील केला गेला. खूप कमी पाहायला मिळतं. जे येणारे प्रेक्षक आहेत ते मात्र मैदानामध्ये जाऊन अगदी पाहिलं गेलं तर ते प्राइज मनी दिलं गेलं तिथं. आणि ज्या वेळेला अशी शाबासकीची थाप भेटते, आपुलकीची थाप भेटते, त्यावेळेला मात्र एक नवीन जोम येतो फलंदाजाला खेळत असताना. यावेळेस देखील वाईड दिशाहीन भरकटलेली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अतिरिक्त धावसंख्येत भर होताना पाहायला मिळते. या धावा रोखाव्या लागतील, लगाम लावावी लागेल या धावसंख्येवरती. धावफलक आपण पाहतोय 26 या आकड्यावरती पोहोचलाय. आता मात्र रिक्वायर्ड रन रेट मध्ये थोडीशी घट होताना देखील पाहायला मिळते. यावेळेला फुलटॉस चेंडू जो चेतन आतापर्यंत पाहिलं गेलं ज्याच्या बॅट मधून 2 मोठे फटके आले त्याला जर असा लॉलीपॉप फटका द्याल तुम्ही तर तो मात्र सीमा पार आपल्याला पाहायला मिळेल. अगदी पाहिलं गेलं जसा चेंडू आला त्याच दिशेने मात्र ऑफसाईडचं रिजनचं अगदी पाहिलं गेलं तर क्षेत्र स्वीकारलं गेलं. धावफलक या 6 धावांच्या साहाय्याने 32 या आकड्यावरती अगदी 90 डिग्री मॅच फिरवली गेली. अगदी पाहिलं गेलं पहिलं षटक संपलं, फक्त 2 धावा दिल्या गेल्या होत्या त्या चिमुरडे शुभमनी. त्यानंतर आलेला गोलंदाज थोडा महागडा तर हा शशांक मात्र यावेळेस देखील फटका आहे चांगला. ऑनसाईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती. इथं मात्र स्ट्राईक वरती आणणं महत्वाचं आहे ते जाणून मात्र इथं 2 धावा केल्या जात आहेत. कंप्लीट कॉल चांगला आहे, संवाद चांगला आहे. सुंदर कॉलिंग पाहिलं गेलं या 2 फलंदाजांच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. जिथं एकच धाव होती तिथं मात्र चोरटी दुसरी धाव घेतली आणि स्ट्राईक वरती आणलं गेलंय. यावेळेस फुलटॉस चेंडू आणि क्षेत्ररक्षक तिथं तैनात, त्याच्याकडून चूक. चेंडू निसटतोय हातातून, जातोय आरपार सीमा पार. ही कॅच नाही सुटलेली, ही मॅच सुटली. अगदी सुवासिनीच्या ओटीमध्ये नारळ भरावा आणि तिने नकार द्यावा तसा मात्र इथं आपल्याला प्रसंग पाहायला मिळतो या क्षेत्ररक्षकाकडून. आजचा झालेला अगदी पाहिला गेला पराभव, तो पराभव मात्र इथं या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरती फोडला जाईल. सीमा पार चेंडू जाताना पाहायला मिळाला. 6 धावा देखील आल्या. आतमध्ये ढकलायचा होता, अगदीच झेल होत नाही त्यावेळेला धावा वाचवणं महत्वाचं होतं. अगदी प्रसंगावधान असायला हवं प्रेक्षकांमध्ये. यावेळेस मात्र रडार आहे, ताकद आहे परिपूर्ण. चेंडू जाईन आर पार सीमा पार, दे धडक बेधडक. फलंदाज आहे कमाल. अगदी पाहिलं गेलं आणि हा विजयी फटका येताना आपल्याला पाहायला मिळतोय, विजयी षटकार येताना पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल. जिथं मॅच फसली होती तिथून मात्र आतिषबाजी चालू झाली. प्रेक्षक वर्गाकडून पारितोषिक आला आणि त्या पारितोषिकाचा सन्मान करून विजयावरती शिक्कामोर्तब करत संघ ठरला विजयी. तर यानंतरचा होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल ज्योतिर्लिंग नॉन स्ट्रायकर्स विरुद्ध सार्थक सौरांजल 11 या 2 संघादरम्यान. नाणेफेक जिंकली आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय सार्थक सौरंजल या टीमने. तर विनंती करेल लाईनअप करा आणि मैदानामध्ये दाखल व्हा. वाट पाहू नका मैदानातून बाहेर येण्याचा या टीमचा. तर